सॉरी, तुमची महत्वाची मीटिंग झाली का? मी नंतर करते फोन. अगं नाही नाही नाही, त्या मिसेस राजे समोर आहेत, त्या तुला नमस्कार सांगतात. त्या तुमच्या ऑफिस मध्ये आल्यात का? नाही नाही, आम्ही कॉफी शॉप मध्ये भेटलोय बाहेर. ओके ठीक आहे, तुम्ही बोला. मी नंतर करते फोन. हो, पण ऐक, तू आज औषधं वेळेत. हे बघा, तुम्ही जी नावं सांगितली त्यातली 2-3 नावं तर नक्कीच रिलायबल आहेत. काय शेवटी आमच्याच धंद्यातली माणसं आहेत, त्यांच्याबद्दल वाईट मी बोलणार. आता तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला कोणाबरोबर काम करायचं. माझा निर्णय, मला तुमच्या बरोबरच काम करायला आवडेल खरं तर. प्रश्न फक्त तुम्हाला काय आवडेल हा नाहीये मॅडम, मला काय आवडेल हाही प्रश्न आहेच. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी तुमच्या बरोबर बिझनेस नाही करू शकत. निदान जोपर्यंत तुम्ही तुमची आयडेंटिटी लपवताय तोपर्यंत तरी. बरोबर आहे तुमचं, पण हे बघा, तुमची कारणं तुमच्याकडे असतील आणि ती व्हॅलिड असतील, मला त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण आपण बिझनेस कसा करणार? अहो, तुम्हाला हात काय मारायची हाच प्रश्न पडतो मला. म्हणजे तुम्हाला मिसेस राजे म्हणायचं का मिसेस खोपकर म्हणायचं? प्लीज मिस्टर मुधोळकर, तुम्ही मला अनघा राजेच म्हणा प्लीज. खर तर अनुराधा खोपकर कधीच मेली, मीच मारलंय तिला. आता जिवंत आहे ती अनघा राजे. तेव्हा तुम्ही प्लीज मला अनघा राजेच म्हणा प्लीज. जशी तुमची मर्जी. पण बघा, आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर. केव्हापासून वाट बघतेय मी तुझी इथे. काय? घरी येऊ? ठीक आहे, आले. एक्सक्यूज मी. मिस्टर, बोल. आपलं काम झालंय. सावज आपल्या जाळ्यात अलगद सापडलंय. गुड. मग सावजाला शिकाऱ्यापर्यंत घेऊन ये. हो, चल बाय. बाय. मंजिरी, काय चाललंय? बसा नाही. विहंगकडून मधुराची गुड न्यूज कळली हो. फोन केला होता मी तिला. खुश आहे. तिला म्हटलं आता फक्त आनंदी राहील. तुझे बाबा पण होते तिकडे मला वाटतं. हो, बाबा आता इथे कोल्हापुरातच शिफ्ट होतात ना. हा, तेव्हा तसं म्हणाले होते. खरं ठरलं का सगळं? हो, म्हणजे आता तिकडचा म्हणजे पुण्याचा इंदोरचा सगळा बिझनेस काकाच्या हातात दिला ना बाबांनी.
उत्तम निर्णय आहे. आता 2-2 नातवंड येऊ घातलेत म्हटल्यावर आजोबांना वेळ नको. बघ काय सांगायला आले आणि काय बोलत बसले. मी जोगळेकर गुरुजींना फोन केला होता. त्यांना विचारलं काही शांत वगैरे असेल तर करून घेऊया. ते म्हणाले मला की मंजिरीची आणि सत्यजीतची पत्रिका बघतो आणि काय ते सांग. तुम्ही हे सगळं कशासाठी करताय आई? कशासाठी म्हणजे आपल्या बाजूनी शक्य होईल तोवर सगळं करून घ्यायचं. नंतर मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला नको. शेवटी काय सगळं त्याच्या इच्छेनुसारच होतं म्हणा. आणि हो आणखीन एक, संध्याकाळी रामाच्या देवळात जाऊन येणार. देवळाच्या वर्धापन दिनाचा सप्ताह चालू आहे. रामायणाचे पाठ चालू आहेत. प्रियालाही घेऊन जाते सोबत. बघूया तिच्याशी बोलून तिच्या मनातलं काही जाणून घेता येतं का. नक्की काय चाललंय तिच्या मनात ते तरी कळेल. मंजिरी हो, चांगली कल्पना आहे. चारुवंशांनाही घेऊन जाते सोबत. प्रियाला तेवढाच त्यांचा आधार. गुंता जरा नाजूकच आहे. हलक्या हातानच सोडवायला हवा नाही का. मंजिरी काय ग मगाचपासून बघतीये थोडीशी अस्वस्थ दिसतेस. काही त्रास होतोय का? नाही, काही नाही. मी डॉक्टरांना फोन करू का? आपण बोलवून घेऊया त्यांना. आई नाही, नको. तुम्ही फक्त बसा ना माझ्याजवळ. काय ग हॅलो. हा मनू, बोल बोल बोल. हा हा बोल ना मनू. बर मनू ऐक ना, मी ना तुझ्याशी थोडं नंतर बोलतो. की नैना जाधव आली आहे मला भेटायला. काय हो नंतर करतो मी तुझे. हो तर तू चिडू नकोस ना, मी करतो फोन नंतर. ओके बाय. काय आयटम हा तुला काय अक्कल नाही का ग? म्हणून एवढं समजावून सांगितलं होतं ना तुला, तरी टाळक्यात चिरत कसं नाही का तुझ्या? आता काय झालं तुला? मला कशाला बडबडतोयस? काय झालं काय झालं हा? तुझं हे असलं गावभर भटकणं जरा कमी कर. एक दिवस गोत्यात आणशील तू आम्हाला. तुला माहिती ना तो सत्यजित मुधोळकर किती अर्ध्या डोक्याचा माणूस आहे. तरी तू काय का भटकत बसते सगळीकडे? म्हणून मी समजावलं होतं ना तुला की त्याच्या नजरेला पडलीस ना तर सगळा प्लॅन गोत्यात येईल आपला. सगळ्या प्लॅनची वाट लागेल. आणि तू अगं आता कुठे माझ्या मनू डार्लिंगनी तिच्या त्या सणकी नवऱ्याचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली होती. आणि तू अरे पण त्याने बघितलंय का मला अजून? नाही ना. नाही आतापर्यंत आपलं नशीब बरं होतं, पण ते नेहमीच बरं असेल असं नाही ना. मीच झक मारली तुला माझ्यासोबत काम करायला गेलं. मनू सांगत होती मला की नको कशाला, पण नाही मीच म्हटलं तिला की नाही माझ्या या वेडाच्या नाटकासाठी मला सपोर्टिंग कास्टची गरज आहे म्हणून घेतलं तुला कामावर. नाही ना जात. आणि तू वर परत अजून माती खाल्ली. त्या दादासोबत पण काम करायला गेली. आता एवढी बदकभर माती खाल्ली आहे म्हटल्यानंतर ती निस्तरायला नको. त्या सत्यजी सोबत तू जाऊ शकत नाही. म्हणून बाई माझी आई मी तुझ्या पाया पडतो, पुन्हा असं काही करू नकोस.
असं वागू नकोस, कळलं? तर तो माथे फिरू आतापर्यंत कोल्हापुरात पोहोचला पण. म्हणजे कुठे गेला होता तू? दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला गेला होता पुण्याला, चालत चालत. मला मधूनच सांगितलं फोन करून. मला म्हणाली, सोना आता ना आपल्याला काही टेन्शन नाही, 2 दिवस काही ताप नाही आपल्याला, मस्त भेटता येईल आपल्याला. हे मस्त आहे ना तुमच्या दोघांचं. ती मंजिरी सत्यजितला वेडा बनवते आणि तू इथे वेड्याचं नाटक करतोयस. काय करणार, करावं लागतं ग. काय सॉलिड प्लॅन होता ना तुला माहिती. हा सगळा प्लॅन मंजिरीचा होता. कधी काळी आम्ही एकत्र कॉलेजमध्ये काम केलं होतं, एकांकिकांमध्ये अभिनय करायचो. त्या अभिनयाचा फायदा असा रिअल लाईफ मध्ये होतो. बरं आता टाइमपास पास झाला, काहीतरी गिळायला कर मला. हो. हा हॅलो, हा बोल ना म्हणताल. एक्स्ट्रीमली सॉरी अगं, ती नैना जाधव बोलत होती ना माझ्याशी म्हणून. हा बोला ना नैना ताई, कशा आहात? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. बोला ना, काही काम होतं का? नाही हो, सहजच फोन केला. रिकामीच बसले होते ना. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी नंतर फोन केला तर चालेल? अहो नाही काम होते हो मला. उलट बसून बसून कंटाळा आला म्हणून घरात चक्कर मारून आले. काम असलं तरी कंटाळा येतो. आराम तरी किती करणार ना. सॉरी ना म्हणू. हो ना, तो नसता ताप होऊन बसलाय डोक्याला. हो ग सोना, मी घेतोय माझी काळजी, तू नको काळजी करू तेवढी. हा पण काही म्हणा म्हणू, तुझं हे माझ्यावरचं प्रेमच माझ्या जगण्याला आधार. पण शालिनी मॅडम तुमच्या भल्यासाठीच सांगतायत ना. हो ते पण खरंच आहे म्हणा. पण कसं आता कामाची सवय आहे म्हटल्यावर बसून बसून पण कंटाळा येतो. आराम तरी किती करणार. पण बाकी काही म्हणा म्हणू, एका गोष्टीत मानलं पाहिजे तुला. एवढी क्रिटिकल सिच्युएशन असून सुद्धा तू तुझं पतिव्रता असल्याचं नाटक मात्र छान वाटवलं का. तुझ्या घरच्यांचं सोड ग, पण त्या दिवशी तुझ्या त्या माथेपिरू नवऱ्यानी मला जेव्हा तुमच्या घरी आणलं होतं ना, तेव्हा एक सेकंद माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अगं तू इतकं घट्ट बेरिंग धरून ठेवलं होतं पतिव्रता असल्याचं. बरं, मिस्टर मुधोळकर आले का देवदर्शनाहून? हो आले ना, कालच आले. एक गोष्ट सांगू का, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला मुधोळकरांसारखा नवरा मिळाला. नाहीये मंजिरी ताई, असं हसण्यावारी नेऊ नका. मी खरं तेच सांगते. भलेही मी मुधोळकरांना तुमच्यापेक्षा जास्त ओळखत नसले तरी 2-3 भेटीमध्ये मी त्यांचा स्वभाव ओळखलाय. एकंदरीत त्यांची पर्सनॅलिटी पाहताच असं वाटतं की ते थोडेसे रागीट आहेत, तापट आहेत. पण ते कितीही रागीट असले ना तरी तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करतात ते. सॉरी हा मिसेस मुधोळकर, मी जरा जास्तच बोलले. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला स्पष्ट सांगा, मी नाही बोलणार. अहो नाही आणि असंही यांच्या बाबतीत बऱ्याच जणांचा असा समज होतो की हे खूप तापट आहेत, खूप कोपिष्ट आहेत. पण मुळात असं काही नाहीये. ते खूप चांगल्या मनाचे आहेत खरं तर. आणि तू जेव्हा मला जेवणाचं ताट घेऊन आली होतीस तेव्हा मी तुझा हात पकडला होता आणि तुझ्या त्या माथेपिरू नवऱ्यांनी बघितलं होतं आपल्याला. नशीब आपलं की तू पाठमोरी होती, नाहीतर तुझे हावभाव कळले असते ना त्याला तर वाट लागली असते आपली. बरं, शालिनी मॅडम आणि घरातल्या सगळ्या मंडळींची तब्येत कशी आहे? मस्त, सगळे मजेत आहेत. वा,
बरं डॉक्टर पाठकांचं आणि माझं बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं की आशिष लवकरात लवकर रिकवर होईल. माझी तर तेव्हा काळजी झाली की आशिष लवकरात लवकर बरा व्हावा आणि त्याने त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करावी, तेही कोणाला त्रास न देता. हो, तसं झालं तर बरंच आहे की सगळ्यांसाठी. आणि हा, आपण फोनवर बोलत होतो तेव्हा त्यांनी बघितलं, मला पकडलं. तेव्हाची तुझी ती फोनची आयडिया मात्र बेस्ट होती. हॅलो मंजिरी, मंजिरी मला मारू नको. ग्रेट ग्रेट ग्रेट. ए मनू, मला सांग ना, मी हे वेडाचं नाटक तू सांगितल्याप्रमाणे मस्त वठवलं ना? हा, त्यामुळेच तर आपल्याला हे असं एकदम मोकळेपणाने बोलता येते. बट यू डोंट वरी मंजिरी, मी त्या नैना जाधवला जरा समजावून सांगितलंय. आता पुन्हा अशी चूक नाही करणार. बरं, मी खूप वेळ घेतला ना तुमचा, कंटाळला असेल ना तुम्ही. सॉरी. हा, अहो नाही नाही नाही, उलट तुम्ही फोन केलात म्हणून बरं वाटलं मला. आणि असं अधूनमधून फोन करत चला, मी करत जाईन तुम्हाला फोन. नक्की. ठेवते. बाय. ओके, बाय बाय. हो ग सोना, तू नको काळजी करू. नाही येणार तुझ्या नवऱ्याला शंका. बस प्रॉमिस, तुझी शपथ. पण ऐक ना म्हणून, आपण आहे ना असं नेहमी भेटत जाऊया ना, म्हणजे इतर वेळी भेटतो ना आपण मध्ये मध्ये, तसं चालेल. आणि काय ना म्हणू, असा स्ट्रेट वे पंगा घेण्यापेक्षा हा असा सेफ गेम खेळलेला कधी चांगला नाही. ते म्हणून ऐक ना, आय लव्ह यू म्हण ना, आय लव्ह यू. हॅलो मंजिरी, वहिनी, सांजच्या टायमाला अंधार करून बसायचं नसतं. लक्ष्मी यायची वेळ असते. आणि हे तुला कोणी सांगितलं? तूच. छान. आणि हे तू मलाच सांगतोय? गंमत केली. आता कोणी नाही ना वहिनी घरात? का रे, असतील ना. नेत्रा वहिनी असतील, गौरांग भाऊजी असतील, किंवा मग आजी असतील. नाही, गौरांग दादा दुपारीच बाहेर गेला. नेत्रा वहिनी शेजारच्या देशमुख काकूंकडे गेली. मग आजी असतील. ती माग बागेत गेली. तुळशीचं देठ टाकलंय मागे सुखाया, ते काढायला गेली होती. मला बी बोलवत होती. मग तू का नाही गेला? मला कंटाळा येतो ते देठ उचलायला. त्याला देठ नाही, त्याला मंजिरी म्हणाय. तेच काय ते. वहिनी, मजा आहे ना. तुझं नाव बी मंजिरी आणि त्या तुळशीचं बी नाव मंजिरी. वा, हुशार आहे. लहानपणापासून. काय रे, तुझा चेंडू त्याच्यासोबत खेळत नाही आजकाल? हातात दिसतच नाही. नाही का? मी नवच बोललाय बाप्पाकडं, जोपर्यंत तुझं बाळ माझ्या संग खेळायला येत नाही तोपर्यंत मी चेंडू खेळणार नाही आणि पिक्चरही बघणार नाही. आणि हे तुला कोणी सांगितलं? कोणी कशाला सांगायला पाहिजे? मी आज ठरवलं. हे बघ सोन्या, तू लहान आहेस की नाही, मग असं नाही करायचं. रोज खेळायचं. आता तूच मला सांग, समजा तू नाही खेळला तर मग बाळाबरोबर खेळायची प्रॅक्टिस कशी राहणार तुला? प्रॅक्टिस सुटून जाईल की नाही? म्हणून रोज खेळायचं. होय. बरं, तर तू आता अंगणात खेळ, मी देवापुढे निरांजन लावून येते, मग आपण बाहेर बसूया. चल चल. वहिनी, मी आज जातो खेळायला. हो. अरे,
लवकर आलात. मी देवापुढे दिवा लावायला जाते. आलेच तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत. अहो काय करता तुम्ही? दिवे लावलेस तू आणि खूप उजेड पडला तुझा.